याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा कृष्णेची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग या भूतलावर जन्मास आलेल्या दर्जीवांचा उद्धार करण्यासाठी अखंड देह जिविणारे संत शिरोमणी शब्दाने श्रीमंत असलेले देवनिवासी श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. माऊली तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही जर कमवायचं असेल आपण व्यवहारामधलं सर्व काही घेऊ. माऊली ज्ञानी आहात, जिज्ञासू आहेत, सर्व काही आहे, पण आपण व्यवहारातल्या गोष्टींना आपल्या संपूर्ण जे विषय आहे रंगून घेऊ. आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार आपल्याला महत्वाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न म्हणजे कशासाठी? दररोजचं खाणे, सकाळी खाणे, संध्याकाळी खाणे. आता काही लोक जास्तीत जास्त खातात, डबल खातात, एक बोलून आलू बोंडाच्या ऐवजी 3 खातात, हे विषय वेगळा आहे. पण 2 टाइम जेवण, सकाळी आंघोळ करणे, भगवंताचं नामस्मरण करणे, नंतर सायंकाळी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करणे हे गरजेचं आहे. हे महत्वाची मूलभूत गरज म्हणजे अन्न. एका दिवसात 2 वेळेस. आता वस्त्र, प्रत्येकाला वस्त्राची गरज आहे. कपड्याची प्रत्येकाला गरज आहे. कमीत कमी 6 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये एक तर नवीन कपडा घ्यावा लागतो. एका वर्षात 1 वेळेस कपडे म्हणजे वस्त्र, एका दिवसात किमान 1 वेळेस म्हणजे अन्न म्हणजे जेवण, आणि कमीत कमी आयुष्यामध्ये 1 वेळेस तरी घर. अन्न, वस्त्र आणि निवारा. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा या आपल्याला गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे, त्याप्रमाणे या जीवनामध्ये नामस्मरण आवश्यक आहे. कसं? पैरविना हस्ती दंतविना. ऐका ध्यान लावून. वेशे पुत्र पिता विनहीना तैसा प्राणी भजन विनहीना. सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मन. सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मन.
भजन विना हरी भजन हो विना सुमिरन निर्देशन करतात ए म्हणा सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना मनाला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रियाने आपण जे काही काम करतो आणि कर्म इंद्रियाने जे काही काम करतो त्याचा राजा कोण 11वा मन म्हणून राजाला म्हणून राहिले तुम्ही ऐका काय ऐका म्हणून सांगितलं कबीरदासांनी पंची पैरवी नाही ना पक्षाला जर पैर नसले म्हणजे पर जर नसले तर हिना कोणत्याच कामी ना हस्ती दंतविन हिना हत्तीला दात नसेल तर पुढे सांगू का वेशे पुत्र वेशेला जर मुलगा झाला तर पिता विनहिना वेशेला मुलगा झाला तर बापाचं नाव काय द्यायचं त्याप्रमाणे तैसा प्राणी भजन विनहिना त्याप्रमाणे माणूस जे आहे जे मानव जे जात आहे याला भजन आवश्यक पाहिजे मग कोणतं भजन तेरी मन की तरंग मारले बस हो गया भजन मन की तरंग मारले बस हो गया भजन तेरी मन की तरंग मारले बस हो गया भजन तेरी मन की तरंग मारले बस हो गया भजन मन की तरंग मारले बस हो गया भजन आपल्याला समोर अभंगात घुसायचं मग मन आवश्यक आहे मन बरेच काय अभंग आहे मनावर आतापासून सुरुवात झालेली आहे वर्तमान काळापासून आता माझ्या वाणी धरावा निर्धार किंवा आता कोठे धावे मन मन ते धावे घे शक्ती आहे ते भजन मग भजन कसं म्हणावं लागेल कसं संत लोकांना तर समजून घेतलं आरती मंदमती केवित आरती मंदमती केवित सज्जनाने घेतली प्रचिती सज्जनाने घेतली प्रचिती
आळशी कधीही तरुण जात नाही. आणि आळशी जर असेल ते स्वतः तर तरुण जात नाही आणि दुसऱ्याला सुद्धा तारून नेत नाही. हा, एका जागी बरेच काय असे आपण भव नदीचे पाणी रे घड्या तारून नेत नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मी आतापर्यंत जे मूलभूत गरज आहे याच्यावर जे मन जे आहे याला आकर्षण जे केलेलं आहे, अट्रॅक्शन जे केलेलं आहे, त्याच्यानुसार आता म्हणते मी या जीवनामध्ये सफलतेनं जीवन जगण्यासाठी जे अट्टहास केला होता ते अट्टहास आता पूर्णतेला जात आहे. आणि नंतर त्या दुसऱ्या चरणात आणखी सांगितलेलं आहे, अभंग सोडवताय फक्त. आता निश्चिंतीने म्हणजे आतापर्यंत जे अट्टहास केला होता ते संपूर्ण माझ्या जीवनामध्ये उतरवलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आपण संपूर्ण 3 तुम्हाला मूलभूत गरजा सांगितलेल्या आहे. आईला जर विचारलं मुलगा रे काय झालं, संध्याकाळची जेवायची सोय नाही. आईला जर विचारलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर आईला सांगितलं, म्हणे आई काय पाहिजे सांग. आईनं सांगितलं, माझा मुलगा म्हणे संध्याकाळचं उपाशी राहते, माझ्या मुलाला संध्याकाळची सोय नाही, याच्यासाठी काहीतरी द्या. बापाजवळ गेला आणि बापाजवळ गेल्याच्या नंतर बापाला भगवान परमात्म्यानं सांगितलं, म्हणे काय पाहिजे ते सांग. बापानं सांगितलं की माझ्या शेतात जे मी बी बियाणं जे टाकलेलं आहे 10 एकर शेती आहे, भरभराटून पूर्ण शेती भरून जाऊ दे, माल जशाच तसं शेतातून घरी येऊ दे. बापाला आजची सोय नाही, बाप आजची सोय पाहत नाही. 2 वर्षापर्यंत अन्नधान्य आपल्या घरात राहायला पाहिजे, ही सोय बाप पाहतो. आई फक्त एका दिवस पायातलं पाहते. बापाचं म्हणणं आहे 4 महिन्यापर्यंत आपल्या घरात अन्न जरी नसेल तरी आपण 4 महिन्यापर्यंत उष्ण आणू, पण 2 वर्षाची आपली सोय लागतात. आणि ते परिपूर्ण भगवान परमात्म्यानं जे दिलेलं आहे ते परिपूर्ण आपल्या घरात आलं, पोते लावले, त्याच्यानंतर मग तो बुवा म्हणतो जसं सांगितलं तसं झालं. त्याप्रमाणे महाराज म्हणतात की अट्टहास जे केला होता माझ्या जीवनामध्ये येऊन माझं मन जे आनंदी आहे आणि या आनंदी मनातून जे मनानं संकल्प केलेला आहे, हे अट्टहास केलेला आहे, हे अट्टहास हे परिपूर्ण आता मी याच्यातून निश्चिंतीनं विसावा पावलेलो आहे. मग हे निश्चिंतीनं विसावा पावलेलो आहो, तर याच्यामध्ये काय बा कारण कोणतं काय, म्हणजे भगवंताचं नाम असं मंगल जे आहे, मंगल असं जे नाम आहे भगवंताचं जे मी चिंतन करीत आहे ते चिंतन फलद्रूप झालं. फलद्रूप होण्याच्या मागचं कारण काय आहे? कारण की आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं मूलभूत गरज 3 आहे, तसं हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये संस्कार नावाची चीज आहे. आणि त्या संस्कारामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 आपल्याला संस्कार आहेत आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये. आणि हे 4 संस्कार जे आहे, शेवटचं जे आहे मोक्ष म्हणजेच मुक्ती. आणि ती मुक्ती जी आहे निवरलेली आहे, म्हणजे तिच्यासोबत मी लग्न केलेलं आहे. एक वेळेस लग्न जर झालं मग दृष्टी जी आहे, दृष्टीचा जे लोप आहे तो झुकल्या जातो. त्या परीने मी परिपूर्ण झालेलो असा हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला आपण. आणि त्यानंतर आता छोटासा अल्प हा परिहार देणं, म्हणजे कार्यक्रमाचे प्रकार असतात, नित्यनेमाचे कार्यक्रम आणि नैमित्तिक कार्यक्रम. तर आजचं जे कार्यक्रम आहे नित्यनेमाचं नाही, आजचं कार्यक्रम नैमित्तिक आहे. म्हणजे कोणत्या तरी नैमित्त आहे. मग निमित्त कोणतं? आपल्या या हिमवली पवित्र पुण्य नगरीमध्ये जन्माला आलेले कोणतं? माझ्या पहिल्यापासून जवळपास किती वर्ष झाले मामाला, बोरकरजी मामाला 87 वर्ष, जवळपास 87 वर्ष झाले. आमुचे मामा आनंदरावजी गणपतरावजी बोरकर 77 वर्षाचं जे आयुष्य आहे, 87 वर्ष ना, 87 वर्षाचं जे आयुष्य आहे. आणि या आयुष्यामध्ये जसे काही जीवन जगलेलं आहे त्या जीवनानुसार त्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांना संगिनी जी भेटली होती ती आमची जिजामाता जिजाबाई.
जिजाबाई म्हणजे शिवबाची तलवार चालवणारी जी आहे माझी जिजाबाई, ती जिजाबाई संगीने भेटली, ती सुद्धा त्याला मध भाग्य लाभलं की सौभाग्य होती. आणि त्यांचा जे मुलगा आहे त्यांचं वर्णन करावं तर काय, ते आनंदरावजी बोरकर जे आमचे मामाजी आहेत, त्यांनी असं नाव काय ठेवलं, असं नाव ठेवलं, त्याच्या नावाचा अर्थ सांगतो तुम्हाला. नाव म्हणजे काय आहे ते. वी म्हणजे विधाता, वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळखंड आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, निळखंड म्हणजे महादेव आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू परमात्मा. तिन्ही देवाचं मिश्रण म्हणजेच विठ्ठल. विठ्ठल मोठा मुलगा जन्माला आला विठ्ठलरावजी आनंदरावजी बोरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती विमलताई. संसाराचा गाडा जे आहे कसा चालवावा हे आमच्या माऊलीपासून शिकावं. शिकण्याजोगा आहे. संसाराचा गाडा कसा चालवायचा खरंच शिकण्यासारखा आहे. आणि आमचे विठ्ठलरावजी बोरकर आहे ते आता सेवेत आहे. त्यानंतर त्यांचे दुसरे भाऊ प्रभाकरराव आनंदराव बोरकर, त्यांना सुद्धा ते कमी जास्त प्रत्येक भावामध्ये होते, होत नाही म्हणून नाही, प्रत्येक भावात तसंच आहे, पण कमी जास्त किती होत असेल तर सांभाळून घेणारे आमचे विठ्ठलरावजी आणि त्यांच्या सौभाग्यवती राधाबाईजी. असा हा संपूर्ण कुटुंब. आणि त्यांच्या बहिणी जर म्हणलं विठ्ठलरावच्या तर देमाबाई कोणजी हांडे वलाना आणि दुसरी सौभाग्यवती मीराबाई नंदकिशोर खनके केलसुला. यांचा हा सकल असा हा परिवार. आणि या निमित्ताने घेतलेल्या या 13वीच्या निमित्ताने जे आमचे बोरकरजी मामा आहेत यांच्या 13वीच्या निमित्ताने घेतलेला हा नैमित्तिक कार्यक्रम. विठाला थोडं सांगणं म्हणजे 13वी का करावी, 13वी का करावं लागते, अन्नदान का करावं लागते, पिंडदान का करावं लागते. हा एक पिंड जन्माला आलेला आहे. आणि पिंड जन्माला आल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्या देहातून आत्मा निघून जातो, आत्मा निघून गेल्याच्या नंतर जे पिंड जे आत्मरूपी जे पिंड आहे, या पिंडाची म्हणजे आत्म्याची शांती व्हायला पाहिजे त्याकरिता आपल्याला 13वी करावं लागते. म्हणजे कारण 13 दिवसापर्यंत आत्मा, 10 दिवसापर्यंत महत्वाचं म्हणजे आत्मा हा घराभोवती फिरत राहतो, घराभोवती फिरत राहतो. त्यानंतर धान करून त्याचं संपूर्ण काही विल्हेवाट लावावं लागते, खाया पियाचं मग नंतर जमते. त्यानंतर 13व्या दिवशी 12 दिवशी शुद्ध होऊन जाते आणि 13व्या दिवशी 12व्या दिवशी नामकरण, 13व्या दिवशी नामकरण म्हणजे नामदान आणि अन्नदान. अन्नदान केल्याच्या नंतर जो आत्मा जो भटकत जातो 1 वर्षापर्यंत, किती 1 वर्षापर्यंत म्हणजे 365 दिवसापर्यंत, फक्त 66वा दिवस जर लागला 300 तर त्याच्यानंतर पहिलं वर्ष श्राद्ध, नामदान आणि अन्नदान. मग 1 वर्षापर्यंत 365 दिवसापर्यंत आपण जे आज अन्नदान करतो ते अन्नदान कामी पडतं. मग कोणत्या रूपाने, कमीत कमी 13 ब्राह्मण माणसाला लोकांना जेवण द्यावं लागतं कमीत कमी. मग नंतर तुम्ही जे देसाल ते भरपूर आहे, पण अन्नदान हे करावं लागतं. अन्नदान केल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत आत्मा भटकत राहतो. 1 वर्षापर्यंत जेव्हा ते भटकत राहतो तेव्हा हे आपलं अन्न त्याला पुरतं. आणि त्यानंतर आणखीन वर्षश्राद्धाला आणखीन डबल अन्नदान, हे अशी ही रीत आहे. मग ते पिंडदान केल्याच्या नंतर त्या पिंडाला मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे त्याकरिता हे अभंग आहे. विठाला मग जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे आमचे मामा जे आहे बोरकरजी मामा, त्यांचं नाव बऱ्याच लोकांना माहित, मला तर माहितच नव्हतं नाव. गावात असल्याच्या नंतर सुद्धा 2 भाऊ, एक कोंडबारावजी बोरकर आणि एक आनंदरावजी बोरकर, यांना कोणी म्हणायचे, लहान बोरकर आणि मोठा बोरकर.
नाव कोणालाच माहित नव्हतं, पण आता ते उद्देशून आलं म्हणून नाव. तर त्याप्रमाणे या हिवळणी पवित्र नगरीमध्ये जन्माला आलेल्या आणि या हिवळणी पवित्र नगरीमध्ये हा कीर्तन सोहळा आजची मला जे दिलेली सेवा जी आहे, विठ्ठलरावजी बोरकर हे यजमान म्हणून आहेत आणि यांच्या थ्रू मला दिलेली आजची सेवा आहे. पण या सेवेमध्ये तद्रुपतेने ध्यान देणारे आणि टोक लावणारे आमचे गुरुवर्य, गायनाचे गुणवर्य गणेशरावजी महाराज, त्यांचे सुद्धा आमुची मिराशी पंढरी म्हणून गाजविणारे आमचे पांडुरंगजी महाराज मोपकर, त्याच्यानंतर कैलासरावजी महाराज, तदनंतर भगवानरावजी लोखंडे जगदरीकर, त्यानंतर आम्हाला प्रत्येकाला सांभाळून चालणारे आमचे कानबारावजी मामा गर्दे आणि संपूर्ण ताल कानबारावजी मामा, लय गाणारे आणि सुरात नेणारे आमचे डॉक्टर गणेशरावजी आणि तदनंतर आमचे सुधाकररावजी, माझे बाबा सुद्धा इथेच बसलेले आहेत कीर्तनासाठी. आणि त्यानंतर आमच्या जे गावातले जे काही मंडळी आहेत, महत्वाचं सांगणं म्हणजे महत्वाचं एक क्लिअर सांगणं, महत्वाचं एक क्लिअर सांगणं काय, नामरूपी जे आहे, मग आम्ही तुम्हाला सांगितलं नैमितिक आणि नित्य हे नैमितिक कार्यक्रम आहे. पण आपल्या गावामध्ये बऱ्याच काही दिवसापासून जवळपास 1-1.5 वर्ष झाला मंदिर बांधलेलं आहे आपण. राम मंदिर हनुमंत मंदिरचं पहिल्यापासून आहे, पण या राम मंदिरामध्ये जेव्हापासून मंदिर बांधलेलं आहे तेव्हापासून नित्य नेमानं हरिपाठ चालतो. आता प्रत्येक जणाला आपण सांगू शकत नाही हरिपाठलं तुम्ही या हरिपाठलं, या हरिपाठमुळे काय होऊ शकते. पवित्रचा देह त्यांचा, पवित्राची होले देह त्यांचा, घेतल्याच्या नंतर 21वा आपण म्हणतो नित्याने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी म्हणजे भगवान परमात्मा. पण नित्य नेमानं तर घेऊ, पण हरिपाठ पहिले कसं चालत होतं, देवाची तिने मुक्तिचारी साजेल नाही, ते अभंगाचं दुसरं पहिल्या अभंगाचं दुसरं चरण सांगतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण, त्यानं पुण्याची गणना होते, त्यानं हरिमुखे म्हणा हरिपाठ असा जर घेतल्याच्या नंतर पुण्याची गणना होते. पण गायन केल्याच्या नंतर गायन केल्याच्या नंतर आणि त्या गायनामध्ये गायन परिपूर्ण येत नसेल तर आमचे बलखंडेचे मामाजी जे आहे, कितीतरी माझ्या पहिल्यापासून मी भजनात आलोच नव्हतो, त्याच्या पहिल्यापासून सुद्धा ते गायनाला येतात. कधीच अभंग म्हणला नाही, एक अभंग त्यांना येतो, कधीच म्हणत नाही कोणाला अभंग म्हणू द्या म्हणून, तरी सुद्धा त्याचं सर्वात मोठं महत्व भाग्य विठ्ठल. मग हरिपाठला येणारे जे आमचे काही बरेच काही मंडळी पाटलाच्या घरचे काय येतात, आमचे किसनराव मस्केच्या घरचे येतात, आमचे सरगरबाई येतात, हिमलबाई येतात, कल्पनाबाई जे येतात, बरेच काही मंडळी येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे हे गायन करतात. आम्हाला 4 ते 5 महिन्याच्या पूर्वी सांगितलं होतं कोणतरी, महत्वाचं सांगायलो,
कोणीतरी सांगितलं होतं तुमच्या बायाला काही येत नाही म्हणे, तुमच्या बायाला काही येत नाही असं उद्देशून सांगितलं. म्हणलं 4 महिने थांबा. मग 4 महिन्यात काय होते? 4 महिन्यात म्हणलं बीज रोपण, जर सोयाबीनचं बीज जर रोपलं तर आपण सोयाबीन काढून घेतो. त्याचा वेणू गेला गगनावरी. आणखीन गगनावरी गेलाच नाही आमचा अध्यात आहे. हो, शिलापाच्या खालच आहे आमचा भोंगा सुद्धा जे आम्ही वर लावलाय. बरेच जण आक्षेप घेतात, बरोबर आहे त्यांचं बी, त्यांचं बरोबर आहे. त्यांना झोप लागत नाही, त्यांना झोप लागत. ते म्हणतात लाऊडस्पीकर बंद करा, बरोबर आहे तुमचं बी. पण आम्ही कमी आवाजात फक्त 2 पॉईंटवर ठेवलेला आहे. हरिपाठ नित्य नेमानं चालू आहे. महत्वाचं सांगायचं म्हणजे या हिवणी गावामधलं RSS जे आहे, RSS राष्ट्रीय सेवा संघ, त्यामध्ये आमची नोंदणी झालेली आहे. हरिपाठ मधले 34 जण जे आहोत आम्ही, मी अध्यक्ष म्हणून आहे. आमचे डॉक्टर जे आहे, आणखीन बायामध्ये अध्यक्ष म्हणून आमच्या मामी आहेत, आमच्या सासूबाई. असं एकूण 34 जणांची नोंदणी झालेली आहे. आणि त्या नोंदणीनुसार कोणी जर आता सांभाळून राहणार, कोणी काही आक्षेप घेऊ नका. गावातील लोकांना म्हणतो मी, आक्षेप घेऊ नका. आक्षेप घेसाल तर पुढच्या पुढं काय होईल ते आपण सांगू शकत नाही. लोक म्हणतात की पाठपुरावा पाहिजे, पाठपुरावा. तुमच्याजवळ प्रूफ काय? आमच्याजवळ प्रूफ आहे. आम्ही 34 जण हरिपाठला येतो म्हणून नोंदणी झालेली आहे, ऑनलाईन नोंदणी. त्यानुसार तुम्ही थोडा सांभाळून आम्हाला जरा प्रेमाने या मनात सांगा. काही आम्ही बंद करून टाकतो, आम्ही प्रत्येकाचं ऐकतो, ऐकत नाही म्हणून नाही, पण आमचं नित्यनेमाने चालू राहणार. आमचं तर म्हणणं आहे डॉक्टरचं आणि माझं, आम्हाला जेव्हा कार्यक्रम जेव्हा भेटतील तेव्हा आम्ही राहणार नाही. पण आता असं झालेलं आहे की आम्ही फक्त एकच शब्द जर काढला, कोणताही नित्य नेम असं काढलं की पुढचे ते घेतात. नित्य नेम म्हणलं की नित्य नेम. आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आम्ही सर्व सुख म्हणलं, सर्व सुख गोडी साई शास्त्री निवड कामार्थ करी नावे नको. सतगुरुराय कृपा मज केली असं सहज ते पूर्ण म्हणून घेतात. ही आमच्यावर झालेली श्रीरामाची कृपा. विठाला महत्वाचं म्हणजे जे रामदूत भगवान परमात्मा आहे, त्यांचे जे दास आहेत त्यांची कृपा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरहितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. त्यानंतर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चुकते. वाचे वदता शिवनाम दयाल वागे फर्स्ट मध्ये चाललो आपण. वेळेचा अभाव आहे, त्यानुसार आपण बरंच काही यामध्ये घेतलं नाही. महायोग पीठित ते भीमरथमरम पुंडरी कायदा मुलींद्रे स्वागत तेष्टंत महानंद मंत्र ब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. पांडुरंग करून म्हणणं पण सुद्धा नाही घेतलं, काहीच नाही. सरळ सरळ मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्याकरिता अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, आपण आतापर्यंत जे सांगितलं कशासाठी सांगितलं की आपल्या गावामध्ये नित्यनेमानं काहीतरी चालू आहे. मंदिर एवढं मोठं बांधलं. बरेच लोक म्हणतात तुमच्या गावातून वर्गणी जास्त येत नाही. आमच्या गावामध्ये पैसे जास्त नाही.
तरी सुद्धा असं भव्य असं एक मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराकडे पाहून सुद्धा आमचं मनाला सुद्धा करमणूक होते. विठ्ठला एक चित्ताने लोक नाम घेतात. आणि महत्वाचं एक सांगायचं म्हणजे आतापर्यंत मी सांगत आलो, पण आज कीर्तनात लाईव्ह मध्ये सांगतो. माय माऊली मराठी कीर्तन या चॅनलवर कीर्तन जाणार आहे म्हणून सांगतो. मंदिरावर आल्याच्या नंतर पहिल्या अभंगात काय सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये, देवाची द्वारी क्षण भरी तेरे मुक्तीचारी साधिलेल्या 4 मुक्ती प्राप्त होतात भगवंताजवळ आल्याच्या नंतर, देवाच्या द्वारामध्ये आल्याच्या नंतर. मग आतापर्यंत आपल्याला मुक्ती प्राप्त का झाल्या नाही? आतापर्यंत मुक्ती प्राप्त का नाही झाल्या? दुसरं चरण म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर पुण्याची प्राप्ती होते. नाही जर नामचिंतन केलं तर आपल्या डोक्यावर पाप येऊन बसते. मंदिरावर आल्याच्या नंतर सुद्धा आपल्या डोक्यावर पाप येते. कधी येते? आपण बाहेरचे उचापती जर केल्या तर. मग इथं आल्याच्या नंतर लोक काय म्हणतात, आम्ही मंदिरावर येतो, लोक म्हणतात आम्ही इथं आलेले आहोत, आम्ही इथं आलेले आहोत. इथं आल्याच्या नंतर बाहेरच्या गोष्टी केल्या तर काय होते? मग घरी राहणारे माणसं आमच्यापेक्षा चांगले का? त्याच्यात 3ऱ्या चरणात म्हणते, असोनी संसारी असोनी संसारी हरिपाठाच्या पहिल्या अभंगातून 3ऱ्या चरणात काय म्हणतो ज्ञानेश्वर महाराजजी की असोनी संसारी. मग लोक म्हणतील ना, वा मंदिरावर जाणारे आनंदी आहेत का, सुखी आहेत का, त्यांनाच देव प्रसन्न होतो का? नाही. घरी असल्याच्या नंतर असोनी संसारी जिवे वेगुकर म्हणजे जीव नाही, जीवा जीव जिवे वेगुकर. भगवंताचं नामाचं चिंतन जर घरी असल्याच्या नंतर जर चिंतन करत असेल, वेदशास्त्र उभारी पाया सदा पाया सरकावून म्हणतो. वेदशास्त्र काय म्हणतो? पाया सरकावून म्हणतो की त्यांच्यासाठी सुद्धा मीच आहे, त्यांना सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल. कारण भगवान परमात्मा हरी हा वैकुंठ, भगवान परमात्माच वैकुंठ आहे. आणि हरीचं नाम आपण चिंतन केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती आपल्याला होतात. आणि त्यानंतर महाराजांनी काय सांगितलं माहित आहे का? मी संपूर्ण जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त काय केलं? नामचिंतन केलं, नामचिंतन. आणि नामचिंतनाचं जे अठहास आहे हे परिपूर्णतेनं लागण्याचं संपूर्ण जे कार्यक्रम जे आहे आतापर्यंत जीवनामधलं जे योग्य रीतीने जे मी काही काम जे केलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे, जे कर्म केलेलं आहे, किंवा रूप पाहता लोचनीमध्ये 3रं चरण जे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावर जे सुकृत म्हणतात, सुकृत ते म्हणजे कर्म, चांगले कर्म. चांगले जे कर्म आतापर्यंत माझे जे झालेलं आहे ते परिपूर्णतेनं माझे निघून गेलेलं आहे. ते अभंगाचं पहिलं चरण. यासाठी
गणपतरावजी बोरकरजी मामा जे आहेत यांनी जे अट्टहास केलेला आहे हे फलद्रूप आहे. विठ्ठल नाम चिंतनाचं साधन दिलं. आता बरेच लोक म्हणतात, लोक एक पुरावा म्हणून सांगतो, बरेच लोक म्हणतात विठ्ठल 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 मंत्र सोपा आहे, पण विठ्ठल विठ्ठल नामचिंतनानं काय फायदा होतो? तर पुणे येथील डॉक्टरांना जाऊन विचारा. 21 जणाला नेलं होतं त्यांनी, आणि कोणते हार्ट अटॅक वाले. 21 जणाला नेला आणि 21 जणांना विठ्ठल 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 असं जप करायला लावलं 21 दिवसापर्यंत. आणि डबल पुन्हा त्यांचं जे एन्जिओग्राफी मध्ये जे आलेलं जे काही मोजलं ते, तर त्या विठ्ठल 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 नामस्मरण ठ जे आहे, ठ इकडून नाव अक्षर निघते. त्याच्यामुळं त्यांचा इतका फायदा झाला की हार्ट अटॅक त्यांना राहिला नाही. हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आता मग विठ्ठल विठ्ठलच म्हणावं का? रामकृष्णारी म्हणायचं नाही का? रामकृष्णारी म्हणायचं नाही का? हा, रामकृष्णारी म्हणावं लागते. आमच्या बाया विचारतात मग हरिपाठामध्ये, तुम्ही तर सांगितलं महाराज कीर्तनात विठ्ठल 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 घ्यायचं, मग रामकृष्णारी घ्यायचं नाही का? नाही. रखार रोतेन मातेन बहुर निर्यात्यम पातकम. रा म्हणून म्हणलं की तोंड उघडल्या जातं, तोंड उघडल्या जातं, ओठाला ओठ लागत नाही. रा मधातले जे पाप आहे ते पाप बाहेर निघून जातं. म म्हणल्याच्या नंतर ओठाला ओठ लागतं आणि मिटून जातं, मग बाहेरचे पाप मधात येत नाही. याच्यासाठी राम म्हणावं लागतं. मग आता बरेच जागी प्रश्न आहे. सकाळी आपण उठल्या उठल्या राम राम असं म्हणतो. सकाळी उठल्या उठल्या राम राम. जीवामधून देहामधून जीव जर गेला तर काय म्हणजे याच्यात काही राम नाही. कोणता एखादा उपाय कोणी जर देत असेल एखादा वैद्य, ते त्याला काय म्हणतो की रामबाण उपाय आहे. एका जागी तर त्या मूवी मध्ये गाणं सुद्धा आहे, हो, जब से मैं जरा सा बदनाम हो गया राम कसम. राम जे शब्द आहे त्याला किंमत आहे, म्हणून त्याला राम म्हणावं लागते. राम पाप निघून जात. आणि राम नामाचं जर अक्षर, जे अक्षर म्हणजे जे शब्द आहे, याला उच्चारल्याच्या नंतर आपल्या जीवनामधलं जे काही पाप आपण केले असेल ते निघून जाते. आणि कृष्ण म्हणण्याच्या मागचं कारण, कृष्ण म्हणजे कृष्यती आकर्षण, अट्रॅक्शन वाढवतं. कशामध्ये? नामामध्ये. नामामध्ये अट्रॅक्शन वाढवणार म्हणजे कृष्यती. म्हणून रामकृष्ण म्हणावं लागते ना. रामकृष्ण